हाय पप्पा. हाय. सकाळची सुरुवात. हाय नानू. काय नानू? म्हण ना ते. जय 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 अंबाबाई की गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी. आम्ही निघालो जेजुरीच्या दिशेने. आता आम्ही आलो या शिर्डीमध्ये साईबाबांच्या कळसाचं दर्शन घेऊन आम्ही प्रस्थान करणार आहोत जेजुरीच्या दिशेने. पुढे आमची वाट बघतायत आनंदराव देशमुख मॅडम. दिसते ना. आदित्य दादा, पूर्व तिथे आणि आम्ही सर्व सोबत जाणार आहोत. ज्योती मॅडम आता शूटिंग मध्ये दिसले नव्हते तर त्यांनी आता शूटिंग मध्ये घेतलंय त्यांना. मग ठीक. आता आम्ही आलो शिर्डीमध्ये. बघू शकता शिर्डीची कमान आपल्याला लागली. समोरच आपल्याला डाव्या साईडला खंडोबा मंदिर. खंडोबाचे दर्शनाची सुरुवात आपल्या शिर्डीमधूनच होणार आहे. राजवीर घ्या खंडोबाचं दर्शन घ्या. पुढे आहे का? समोरच बघू शकता डाव्या साईडला खंडोबा मंदिर आहे. खंडोराय महाराज की जय. आम्ही येतो खंडोबा महाराज की जय. ओम खंडोबा महाराज. आणि समोरच उजव्या साईडला साईबाबा समाधी मंदिर आहे. पाणी टाकत आहे. साईबाबाची सुंदर प्रतिमा अशी समोर दिसते आपल्याला. बघू शकता. पाणी नाहीये बघ. हे बघा. पाणीच नाही. वा. ओम साईराम. ओम साईराम. आता कळसाचं दर्शन होईल बरं का आता. ओम साईराम. ओम साईराम. ते बघा साईबाबांचा कळस दिसलेला आहे. ओम साईराम. ओम साई. ओम साई. साईबाबाच्या कळसाच्या दर्शनाने सकाळची सुरुवात इंडिया. छान झाली आहे. इंडिया. इंडियाचं फ्लॅग. वर मंदिर. मंदिर. चला. आता आम्ही निघालो एअरपोर्ट रोडने शिर्डीमधून. संगमनेर मार्गे आम्ही जेजुरीला जाणार आहोत. आता समोरच आमचे पार्टनर आणि ट्रॅव्हलिंग पार्टनर समोर दिसतील. आमची वाट पाहून पाहून थकले असतील आता. आमच्यामुळे उशीर झाला. इथं कमाल. हे कोणतं रोड जातं? मामा. नमस्कार मित्रांनो. आता आपण निघालो आहोत पुन्हा नाशिक हायवेने. समोरच आता बघू शकता आपल्याला घाट लागणार आहे. चन्नपुरी घाट रोड रिंग रोड आहे. छान प्रवासाची सुरुवात झालेली आहे. ए नानू बघ किती मोठा घाट आहे. चन्नपुरी घाट म्हणल्यावर गेला. हा ते बघ किती गाड्या बघ समोर. आता असे नागमोडी बघ. आपल्या वर जायचं बरं का तेव्हा गाड्यांजवळ त्या दिसतं का त्या छोट्या छोट्या गाड्या दिसल्या का? छोट्या छोट्या गाड्या लांब छोट्या छोट्या दिसतात. पप्पा. हो इथून घरातून इथून जायचं. बरोबर. खूप सुंदर घाट आहे बरं पण. पावसाळ्यात आणखीन 600 धबधबे चालू असतात. नवीन रोड झाल्यापासून आपण पहिल्यांदा चालू. हो नाही तर पूर्वी काय बसनेच प्रवास असायचा. पूर्व तू कडे. बाय सकाळ असं सूर्य उदय झाला बघ. छान वाटतंय ना असं. मस्त. छान वाटतंय. हे बघ किती मोठा डोंगर फोडलेला आहे बघ. एवढा मोठा डोंगर फोडून हे रोडचं काम केलं. इथं वरती देव बाप्पा आहे. किती मोठा डोंगर फोडला पाहिजे. हा ना किती मोठा आहे. देव कवाचं सांगितलं. हे बघ समोर पण डोंगर आहे बघ ते पण फोडलेले.
तेव्हा किती छान वाजते असं वाटतं ते वस्तीचे ना फार्म हाऊस आहे छान शेती शेती गॅलरी आपल्याकडे किती मोठा घाट आहे. हो का? तू कुठे रे? तू दिसा ना. चन्नापुरी घाटात पाऊस असा सूर्य चमकतोय बघ डोळ्यात. डायरेक्ट इकडे धाबे होते ना ते आपण थांबायचो ते धाबे कोणते ते? यमन एक राजस्थान आणि यमन बरोबर तुझ्या लक्षात आहे राजवीर. यमन फाउंटन पण होतं आणि अजून कोणतं होतं काय राजस्थान. काहीच नाही, आज झोप झालेली नाही तरी आज आपल्याला जेजुरीला पोहोचायचंय. पोहोचणार. हळूहळू. आता आपण जरा नाश्ता पाण्यासाठी थांबलोय. हे आमचे राजवीर शेठ यांच्या सोबत आपण काय करणार आहे, आता नाश्ता करणार आहे, काय चहा करणार आहे ना. कुठं थांबलो आपण आम्ही आता आता बघितलं. नारायणगाव इकडे राहिलोय. नारायणगाव पासून आपण एक 500 मीटर अर्धा किलोमीटर लांब थांबलेलो आहे. हे लोकेशन आपण बघितलं आज- नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही इथे आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही समोर जाणार आहे नाश्त्यासाठी. हे आम्ही आदित्यराव हे आनंदराव. हा नाशिक पुणे हायवे आहे आणि इथे आम्ही भुजबळ बंधू श्रीराज या रेस्टॉरंटच्या समोरच बसलो आहे. आनंदराव बिझी आहे, त्यांना रूट सापडत नाही जेजुरीला कसं जायचंय. हो आनंदराव काय झालं? सांगतोय ते नाही तर टेन्शन घेऊ नका अजिबात. आपण जेजुरी गाड्यावर पोहोचणार आहे. थोडं लेट होईल का पण थिएटर जाणार आपण. काय भूक लागली का तुम्हाला? नाही अजून तरी नाही मग आता नाश्ता कोण करणार? नाश्ता करायचा, थोडा करायचा, पुढं पाऊस मी सगळं. ए राजवीर झाली का नाश्त्याची तयारी? ए राजवीर काय करतोय तू? सगळ्यांना मदत करणार. मदत करतोय नाश्त्याची मदत. हा काय आणलं नाश्त्याला आज? हे काय बिस्किट आणली. शेव. सुंदर लोकेशन आहे आज. सकाळची सुरुवात खूप सुंदर अशी झालेली आहे होऊ शकता मित्रांनो. या अशा वातावरणात अशा ठिकाणी नाश्त्याची आणि जेवणाची वेगळीच मजा असते. आम्ही खास घरून देशमुख मॅडमने डबे आणले होते नाश्त्यासाठी. आम्ही इथे जेवणासाठी थांबलेलो आहोत. आता इथून आम्ही जेजुरी गाड्याकडे प्रस्थान करणार आहोत. अजून सरासरी 150 किलोमीटर आम्हाला जायचं आहे जेजुरी गाड्यावर. थोडा वेळ लागणार आहे. जमली का काय विचार? मटर पनीर आणि पोळी सुंदर मेजवानी आहे. शिरा पण आहे, पोळी पण आहे. हो त्यांना काय झालं? वा. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत बेलसर या गावात. बेलसरच्या पुढे निघालोय आता 5 ते 6 किलोमीटर अंतरावर जेजुरीकडे आहे. एक घाट लागला होता, खूप डेंजर घाट आहे. एक असा जागेवर नागमोडी आहे ना आणि त्याच्यात चढ. त्याच्यात चढ आहे. पण मजा आली. चाललोय पुढे. पुढे आहे आदित्यची गाडी. आता जेजुरी 4 किलोमीटर अंतरावर राहिलेली आहे. आम्ही लागलो आहे हायवेला. खूप असा थ्रिलर अनुभव भेटला आम्हाला. हो मॅडम छान कसं वाटलं? मस्त. राजूर नाही तर सोनं वाटतंय. करमत नाही पण तो इकडे काही यायला तयार नाही. तो आहे समोरच्या गाडीत, आदित्यच्या गाडीमध्ये त्या गाडीत आहे तो. झोपलाय तो. आता झोपला. मग आता जेजुरी गाडीवर जेजुरी गाड्यावर मला उचलून घेणारे प्रसाद. प्रसाद मग खरं की काय? पाहू ना घेतो का. ठीक आहे बघू त्यानंतर बघू काय. जेवढं त्राण असेल तेवढं घेऊ. काय निम्म उचलून निम्म सोडून देणार का? 500 पायऱ्या आहे ते एक रुपये. फक्त 5 पायऱ्या उचलून घ्यायच्या राहत्या. खालच्या का वरच्या? खालच्या वरच्या नाही. समोरच जेजुरी गड आहे. वरती सोन्याची जेजुरी गड. आता आम्ही चाललोय त्या गडाकडे. सुंदर असा नजारा आहे समोरून दिसतोय. मित्रांनो वर इकडे जेजुरी गड आहे. कुठे आला?
बाबा कुठे गेले एकटे? हा? जेजुरीला चला जेजुरीला आम्ही चाललोय जेजुरी गडावर. चला लॉक कर रे. ए लॉक कर ना. राजवीर ज्योती मॅडम चाललेत पुढं. ए राजवीर, हे राजवीर, हाय कसं आहे ऊन? पुढं बघ पडशील. हा जेजुरीगड आहे मित्रांनो. ह्या जेजुरीगडावर जायचं आहे आपल्याला. आता पुढून पायऱ्या आहे तिथून जाणार आहोत. हे राजवीर कसं वाटलं? ए किती वळण होता रे? कशी गाडी कशी वळत होती? अशी घाट कसं होता? असं होतं. चला आम्ही आलोय घराच्या पायथ्याशी. आता आम्ही जाऊन वर. हे बघा इथे खूप सगळ्याचे खंडरायाचे फोटो. इथे ज्योती बदली. नाही हे वाटी आणि भांडारा. हे बघा राजू काय करतोय तू? काय राजूर म्हणतोय आता डब घ्यायचा आणि इथंच वाजत बसवायचं. खरंय का? हा पूर्वीचा जुना रस्ता, इकडनं 500 पायरीचा रस्ता. देवाचं तोंड या बाजूने आहे. वयस्कर लोकांना सोपा आहे. याला उत्तर काहीतरी म्हणतात ना, पूर्व रस्ता का काहीतरी म्हणतात. आता पूर्वी सपाटीचा होता तुम्ही म्हणा. हा पूर्वी सपाटीचा रस्ता होता. आता या पायऱ्या केल्यात. टोटल किती पायऱ्या आहे? 270 पायऱ्या. 270 आणि पलीकडल्या बाजूला 500 पायऱ्या. पूर्वी पण तिकडे कमीच पायऱ्या होत्या, पण आता जसे माणसं वाढतील तसे लोकांना देव पावतो तसल्या पायऱ्या टाकतात. पायऱ्या वाढत चालल्या. गडाला 9 लाख चिरा आहे म्हणजे दगड. बुधवनगड चढायचा भंडाऱ्याचा मान आहे. आता आम्ही गड चढतोय. सर्व चाललेत समोर. कोणत्या गोष्टीवर पाळणार? सर्व दुकानामध्ये असं भंडाऱ्याने भरलेले आहे बघा. गोण्या, पुरी पुडकी, प्रसाद आहे. हो बाबा कुठे ना कुठे घ्यायचं. काय घेता भंडारा घेता? भांडारा है ना. वा आता काय करणार राजू? बंदारा फेकणार. उदाहरणार इकडे बघ ना. राजू चाललाय पुढे. चला भांडारा घेतलाय आता आम्ही चाललोय पुढे. नंदी महाराज समोरच नंदी महाराज आहे. चला आणून घेऊ ऊन खूप मजा येते ना. थंड आहे पाय. आलाय बरं का आता गड थोडासा आम्ही आलोय गडाच्या पायथ्याशी. गडाजवळ येऊन थकलो. आता गड चढून आलो. खूप थकलोय बघू शकता. गडाजवळ आम्ही आलो आहोत. हे राजवीर, हे राजवीर थकला का रे?
थांब ना डॉक्टर पाणी थकलाय की नानू अरे थंड. हे नको ज्योती आता आलाय ना वर येते बघा इथे मोफत चप्पल स्टँडची सुविधा पण देखील आहे मित्रांनो. मोफत चप्पल स्टँड आहे. गोष्टी आपण इथे चपला काढून आता आपण मंदिराच्या दिशेने रवाना होत आहोत. चला आता आम्ही गडाच्या पायऱ्या जवळजवळ चढून पूर्ण झाल्या आहेत. आता वर आलो आहोत. हो काढ दे फोटो. हे पुरं माझा काढ. मुख्य महाद्वार श्री नाथन देवस्थान काय हो? काय आलं? भंडारा आज चालतो ना दादा? इथं काय मग बापरे. त्याच्यानंतर आलोच. आता आम्ही गडाजवळ आलो आहोत. तुम्ही किती साली आले होते? आता 2 वर्षापूर्वी आलो. बरं वरच्यावर येत होतो. आम्ही 2001 साली नंतर आज झालो. अशा प्रकारे आम्ही गडावर येऊन पोहोचलो आहोत. गडाचं जीर्णोद्धाराचं काम पण देखील चालू आहे बघू शकता. अयो ऊन इतकं आहे की पाय असे उन्हाने करतायत असे भासतायत. खंडोबा आहे की जय हो. चला देव करा भंडारवाडी करा भंडारी. चला हे मंदिर कुठं मेन? चला आता आम्ही बारीला लागतोय. बारीला खूप मोठी रांग आहे. मंदिर परिसरात आम्ही आलो आहोत. बघा पूर्ण असा पिवळा हळदीने जिजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी श्री कैलास चटका बसत नाही. आम्ही चाललोय दर्शन रांगेकडे. खूप मोठी रांग दिसते. होऊ शकता भाविक आज गर्दी कमी आहे पण याही ठिकाणी मागच्या वेळेस आलो होतो तिथे सुद्धा बारी लागलेली होती. आज गुरुवार असल्याकारणे एवढी गर्दी नाही आहे. अरे तू पुढे गेला का? एवढी गर्दी नाही. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तर खूप गर्दी होती मित्रांनो. ए राजवीर कुठे आला? मंदिराजवळ. हातात काय तुझ्या? तुझ्या हातात काय? हळद. काय म्हणतो त्याला? भंडारा. उधळायचा बरं का असा. छान. हो पेकायचं असतं. मन परत जय मल्हार. इकडे बघा दोघं पण. बायकोला उचलून घेतात लगे पोराला उचलून घेतलं. आजपर्यंत चालच आहे. खातर घ्यावं लागलं ना. तरी पाय मंदिर दर्शनाच्या गाभाऱ्याच्या आधी जवळ येऊन घेतला होता आम्ही.
सर्वजण आज गुरुवार असला तरी आज गर्दी नाही. हा राजवीर व्हिडिओ घ्या म्हणतोय. मग चला चला चला. जय मल्हार. येळकोट. आता मंदिरात आम्ही प्रवेश करतोय. ते बाहेरचं दृश्य सर्वजण भांडाऱ्याचे ते विधळण करतायत. हळद काही घे आणि घरी घेऊन जायची काय हळद हा सगळी. इथं पुढे गेलं. जय मल्हार. कपाळाला लावायचं ते म्हणले. राजू थांबतो. चला आपण जाऊ. चला. मस्त तुरा अंगाव शाले सदैव लाल मासा सुंदरी आरती चली नाना परी मित्रांनो आताच आम्ही तळी भरून आलोय या दिशेने. बघू शकता मंदिर परिसर पूर्ण असा बाप्पा आले रे. आता आम्ही चाललोय भंडारा उधळायला. अक्षरशः असे पाय पळत आहेत. आता राजे आणि ज्योती मॅडम चालले आहेत उधळायला. भंडारा उधळण्यासाठी आला. ए राजवीर, ए ज्योती पिशवी घे त्याच्याकडे, हातात दे त्याच्या. इकडे ना पटाने.
इकडे यायचं नाही मध्ये. हा चला. जय मल्हार. असं धरू का? हा हा. शौर्य बॅग दी. दुर्गर पर्वत गाता मग झालं का दर्शन? हो हो, एकदम छान दर्शन झालं. जय येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. सकाळी 4चे निघालो होतो. इथे आपण 12-12:30 वाजता पोहोचलो आणि आता 1 वाजता दर्शन झालेलं आहे आमचं. खूप छान दर्शन झालं. आता आम्ही पुढे प्रस्थान करतोय. ते कुठं? सज्जनगड. चला आता आपण भेटूयात सज्जनगडावर. चला चलो बाय. आता इथून आम्ही सज्जनगडाकडे प्रस्थान करत आहोत. आता आज आम्ही शक्यतो सज्जनगडालाच मुक्काम करणार आहे. तेथील संस्थांमध्ये ज्योतिबाला. आणि आमचा राजवीर झोपलेला आहे त्यांच्या गाडीमध्ये. आमच्या गाडीत यायला नाहीच म्हणतोय. काय झालं काय माहिती. मावशी बरोबर झोपायचं. आज जेजुरीला दर्शन पहिल्यांदा सुंदर. इतक्या निवांत निवांत झालं. आणि छान असं सुटसुटीत दर्शन. भरपूर वेळ मूर्ती पुढे उभे राहतात. 4-5 वेळेस आलो असेल पण नेहमी गर्दी असायची. पण आज कदाचित गुरुवार असेल त्यामुळे गर्दी नव्हती काहीच. म्हणजे खूप छान दर्शन